नमस्कार, मैं अश्विनी चौहान। आप देख रहे हैं महान्यूज 7। आज 26 जनवरी गणतंत्र दिवस के अवसर पर नागपुर महानगर पालिका कार्यालय में ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित किया गया। ध्वजारोहण डॉक्टर अभिजीत चौधरी के हाथों संपन्न हुआ। इस मौके पर अग्निशमन विभाग के अधिकारियों द्वारा परेड की गई। वहीं सांस्कृतिक कार्यक्रमों के तहत नृत्य प्रस्तुति और प्रेरणादायक भाषण भी दिए गए। कार्यक्रम में पुलिस अधिकारी, पुलिस बल और बड़ी संख्या में नागरिक मौजूद रहे। पूरा माहौल देशभक्ती और उत्साह से सराबोर नजर आया। पडणारी घरे आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहोत। त्यासाठी आपले 2 BLC बेनिफिशरी लेड कन्स्ट्रक्शन आणि AHP याचे 2 प्रकल्प जे आहेत ते शासनाने मंजूर केलेले आहेत व ते विविध स्टेजमध्ये आहे अंमलबजावणीच्या। या व्यतिरिक्त अधिक 3 प्रकल्प जे आहेत ते मंजुरी होण्याच्या प्रक्रियेत आहेत। PME बस सेवा राज्य शासनाकडून बसेससाठी आलेला निधी, मनपा, स्मार्ट सिटी इत्यादींच्या माध्यमातून या आतापर्यंत अनसर्व्ड होता, जिथे पाणी पुरवठा पोहोचलेला नव्हता त्या सर्व ठिकाणी पाण्याची पाईपलाईन टाकणे, पाण्याच्या टाक्यांची संख्या वाढवून जास्तीत जास्त एरियामध्ये आपण 24/7 पाणी उपलब्ध करून देणे, यासाठी महानगरपालिकेमार्फत अमृत 1 आणि अमृत 2 या योजनेमार्फत विविध कामं केली जात आहेत। नाग नदी तसंच पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प जे आपल्या शहराला प्रदूषण मुक्त करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, त्याची सुद्धा अंमलबजावणी केली जाते। प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत नागपूरच्या मतदारांनी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून लोकशाहीप्रती आपले असलेले कर्तव्य जे आहे ते बजावलेले आहे। निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे व शांततेत पार पडली। सर्व नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांचे मी अभिनंदन करतो। त्यांच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकेचे काम अधिक लोकाभिमुख होण्यासाठी मदत होणार आहे। निवडणूक प्रक्रियेमध्ये ज्यांनी उत्कृष्ट काम केलं असे सर्व आपले मनपाचे अधिकारी, कर्मचारी यांचे देखील मी मनापासून अभिनंदन करतो। महान्यूज 7 के लिए कैमरामैन प्रवीण सूर्यवंशी के साथ अश्विनी चौहान की रिपोर्ट।